पहिलीच ही दिशा कमिटीची बैठक आहे। आज दिशा कमिटीचा अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर दोन्ही सहअध्यक्ष बाळामामा म्हात्रे आणि त्याचबरोबर नरेशजी मस्के हे देखील उपस्थित होते। बाकी आमदार महोदय उपस्थित होते, सगळे अधिकारी उपस्थित होते महानगरपालिकेचे, ग्रामीण भागाचे। ज्या योजना या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत त्याचा सविस्तर आढावा इथे घेण्यात आला। प्रधानमंत्री आवास योजना असेल, अमृत योजना असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, अशा वेगवेगळ्या योजना, स्मार्ट सिटी मिशन असेल, या वेगवेगळ्या योजना त्याचा आढावा इथे आम्ही घेतला। आज खास करून शहरी भागाचा आढावा, सगळ्या महापालिकांमध्ये कशा प्रकारे योजना सुरू आहेत, उद्दिष्ट आहेत। सगळ्या महानगरपालिकांना आम्ही एक सांगितलं आहे की बाबा प्रधानमंत्री आवास योजनेवरती जास्तीत जास्त आपण भर द्या। काही महानगरपालिकेचं म्हणणं होतं की आमच्याकडे जागा नाही, तर जागा कशा उपलब्ध होतील याच्यासाठी समन्वय करण्याचं काम जे आहे ते आम्ही करू कमिटी म्हणून राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे। पण जे लक्ष आहे की प्रत्येकाला घर हे मिळालंच पाहिजे, हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने कसं पूर्ण होईल आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कसं ते उद्दिष्ट पूर्ण होईल याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचा भर असेल। त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत सगळी शहरं जी आहेत ती स्वच्छ झाली पाहिजे। सगळ्या शहरांमधले डम्पिंग ग्राउंड जे आहेत, जिथे मोठे मोठे डोंगर तयार झाले, ते डम्पिंग ग्राउंड, मोठे मोठे डोंगर जे आहेत हे बंद झाले पाहिजे, याचं उद्दिष्ट देखील येणाऱ्या काळामध्ये असेल। आणि त्याचबरोबर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत वेगवेगळा निधी, मोठ्या प्रमाणात निधी शहराला येतो आहे, तो देखील चांगल्या प्रकारे युटिलाइज होतो आहे की नाही याचा देखील आढावा घेण्यात आला। ही समिती जी आहे ही समिती एक समन्वय करण्याचं काम भविष्य काळामध्ये करेल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मध्ये, जेणेकरून राज्य सरकारकडून काय गोष्टी फॉलोअप करायच्या असतील तर त्या गोष्टी देखील करू, केंद्र सरकारकडून निधी आणायचा असेल वाढून तो निधी आणण्याचं काम देखील ही समिती येणाऱ्या काळामध्ये करेल। म्हणजे एक टीमवर्क म्हणून आम्हाला इथे काम करायचं आहे। तेच मी आज माझ्या पहिल्या बैठकीमध्ये सगळ्यांना सूचना केल्या की प्रत्येकाने जे उद्दिष्ट आहे, ज्या योजना आहेत, 43पेक्षा जास्त योजना ज्या आहेत त्या केंद्र सरकारच्या आहेत, त्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे, प्रत्येक बेनिफिशरीपर्यंत पोहोचल्या पाहिजे। याच्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत या प्रत्येक गोष्टी ज्या आहे प्रत्येक अधिकाऱ्यांनी, तिकडच्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आणि जेणेकरून ह्या प्रत्येक सगळ्या योजना लोकांपर्यंत पोचतील। तर मला वाटतं आत्तापर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये बहुतेक योजना ज्या आहेत या तळागाळापर्यंत पोचलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये अजून ही सिस्टीम रोबस्ट कशी होईल, अजून ही इफेक्टिव्ह कशी होईल त्याच्यासाठी आम्ही काम करू। सर, कल्याण महापालिका असेल किंवा ठाणे महापालिका असेल यामध्ये मोठ्या अनधिकृत बांधकाम आहेत आणि अशातच KDMCमध्ये तुमच्या मतदारसंघातील एकूण 62 इमारतीवर थोडं कारवाई महापालिकेने केली तर 6 ते 7,000 नागरिक बेघर झाले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत किंवा ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कोर्टाने असा निर्णय दिला आहे की जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावरती जे आहे हे ते तोडल्या पाहिजे। आणि मला वाटतं की लोक जी आहेत आता बिल्डर्सांनी लोकांसाठी बिल्डरांनी बिल्डिंग्स बांधले, लोक बिचारे येऊन तिथे राहिले, आता त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल त्याच्यासाठी आम्ही काम करतोय लोकप्रतिनिधी म्हणून। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जी आहेत ती बेघर झाले, हजारो लोक बेघर होऊन त्यांना वेगळ्या ठिकाणी एवढ्या शॉर्ट नोटीसवरती कसं पोचता येईल तो देखील एक मोठा प्रश्न आहे। पण त्याच्यासाठी कोणावरही अन्याय होणार नाही याच्यासाठी कुठला मधला मार्ग आहे तो जो आहे हा आम्ही काढण्याचा प्रयत्न करू। सर, एकनाथ शिंदेसह अनेक खासदार आमदार जे आहेत ते कुंभमेळ्याकरता जाणार आहेत ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत, तशा प्रकारची तयारी कशापर्यंत नियोजन असणार आहे? मला वाटतं आता त्याची तयारी वगैरे आता सुरू आहे, जेव्हा जाणार असेल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळवू आम्ही। बेघर अजूनपर्यंत झालेलं नाही आहेत कोणीच, त्याच्यावरती महानगरपालिका असेल, कोर्ट असेल आणि त्याचबरोबर त्या लोकांबरोबर समन्वय साधून कशा प्रकारे त्या लोकांना न्याय मिळेल याच्यासाठी कोणीही बेघर होता कामा नये। आम्ही जेव्हा रस्ता वायडनिंग करतो तेव्हा देखील लोकांना मोबदल्यामध्ये घर देतो, मोबदला देतो, तर हे तर 6,500 लोक आहेत, हे 6,500 लोकांना कशा प्रकारे बेघर होण्यापासून वाचवता येईल याच्यासाठी जे आहे, कारण की बिल्डरांनी घरं बांधून झाले, बिल्डर जे आहेत ते आता फरार झाले आणि लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये अडकलेले आहेत, लोकांवरती हा कठीण प्रसंग आलेला आहे। तर या सगळ्या लोकांना देखील कशा प्रकारे त्याच्यातून मार्ग काढता येईल, किती लोक किती वर्षापासून राहत आहेत त्याचा देखील अभ्यास जो आहे तो महानगरपालिका करते। शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल त्यांच्या मंत्र्यांची जी आहे ती सुरक्षा काढलेली आहे, पुढे आमदारांमध्ये नाराजी कुठेतरी दिसून येते। तुम्हाला कोणी म्हणालंय का?
असं कुठला आमदार येऊन म्हणाला, कुठला मंत्री येऊन म्हणाला. मला वाटतं आपणच न्यूज लावता हे नाराज आहे, ते नाराज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.